आम्ही पवार साहेबांच्या पक्षाचे सुसंस्कृत कार्यकर्ते आहोत. या ठिकाणी कुठेही कायदा मोडीत काढण्याचा आमचा पूर्व इतिहास नाही. पलीकडे कदाचित एका हातात सत्ता आहे, एका हातात गुंडगिरी आहे, अशा प्रकारचे चित्र जे जे मोदीजींच्या पक्षाबरोबर गेलेत किंवा मोदीजींच्या पक्षात आहे ते सातत्याने महाराष्ट्रात दिसते की एका हातात पिस्तूल आहे तर एका हातात सत्ता आहे. त्याच्यामुळे कदाचित त्या पिस्तुलाच्या जोरावरच सगळ्या गोष्टी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मी सातत्याने सांगतोय, मागच्या 7 महिन्यापासून सांगतोय की 2021 साली जे कार्यालय मालकांकडून आम्ही घेतलंय ते प्रशांत जगताप नावाने महाराष्ट्र शासनाच्या दरबारी रजिस्टर्ड आहे. त्याची मुदत अजून प्रलंबित आहे. हे कार्यालय प्रशांत जगतापच्या नावावर आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नाही. त्याच्यामुळे इथं ताबा करण्याचा कोणाला अधिकार नाही. तसं कोणी प्रयत्न केला तर आम्ही संविधान मानणारे कार्यकर्ते आहोत. आम्ही कोर्टाची पायरी सोडू, आम्ही पुणे पोलीस कमिशनरांना सांगू, आमचा सुद्धा पूर्व इतिहास त्यांनी तपासून घ्यावा. जर मी पार्टीच्या कार्यालयावर ताबा केला असेल तर पोलीस सुद्धा मला सोडणार नाहीत. पण जे ताबा करणारे असतील त्यांना मात्र पोलिसांनी सोडू नये अशी माझी पोलिसांना नम्रतेची विनंती राहील. ज्यांनी केलं त्याला त्यावेळेस अजित पवारने महापौर केलं. त्याला कोणी पार्टीतलं सपोर्ट करत नव्हतं. त्याला अध्यक्ष करण्याच्या करता मीच पुढाकार घेतला. माझ्याकडे आज पण त्याचा राजीनामा आहे की मधल्या काळामध्ये थोडंसं सुनीलला माहिती आहे, सुनील चेतन वगैरे सगळे असताना वंदनाताई वगैरे त्यांनी काय कंटाळून मी एवढं काम करतोय, एवढी आंदोलन करतोय, असं करतोय तसं करतोय, तरी दादा मला हे सगळे छळतायत, मला त्रास देत आहेत, मी राजीनामा देतो. अजूनही मी तुम्हाला मी बोलतो ते खरं बोलत असतो. माझ्या बाबतीतल्या ज्या घटना घडल्यात मला खोटं सांगून लोकांची दिशाभूल करायची नाही. परंतु तो राजीनामा मी ठेवला. मी जयंतरावना म्हणलं त्यांनी दिलेला असला तरी तुम्ही पण त्याला समजून सांगा, मी पण सांगतो. मी म्हणलं की बाबा एवढा मोठ्या परिवारामध्ये थोडंसं भांड्याला लागतं, एवढं काही मनावर घेण्याचं कारण नाही. असं सगळं मी त्याला वेळोवेळी योग्य सल्ला. त्याच्यामधल्या काळामध्ये वेगळ्या बातम्या पण आल्या, तुम्हालाही माहिती कशा प्रकारच्या बातम्या आल्या. त्याच्यात पण त्याला मी सावरून घेण्याचा प्रयत्न केला. त्या बातम्या कशा होत्या, काय होत्या, मला काही बाबतीतली निनावी पत्र पण आली. पण मी एखाद्या कार्यकर्ता आपल्याबरोबर काम करत असतो त्यावेळेस त्याला फार उघडं पाडून त्याची बदनामी करणं, त्याला नावबेद करणं हा माझा प्रयत्न नसतो. पण तेच आता दंबाजीचा आरोप करतोय, काय करता, ठीक आहे.